मालेगाव पाटणे गावातील रहिवासी आणि शहर पोलीस ठाण्यामध्ये होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले चेतन यशवंत अहिरे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेने मालेगावसह संपूर्ण पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही उपस्थिती राहून दिवंगत होमगार्डला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। मालेगाव पाटणे गावातील रहिवासी आणि मालेगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले चेतन यशवंत अहिरे राहणार पाटणे यांचा एका भीषण अपघातामध्ये मृत्यू झालाय। या दुर्दैवी घटनेने मालेगावसह संपूर्ण पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अहिरे हे नियमितप्रमाणे रात्रीच्या ड्युटीसाठी निघाले असताना रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आहे। या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। कर्तव्य बजावत असताना झालेला हा अपघाती मृत्यू अत्यंत हृदयद्रावक असून गावातील प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। स्वभावाने मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ असलेले चेतन अहिरे हे नेहमीच आपल्या सहकार्यांना मदतीला धावून जाणारे होते। त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांच्या पश्चात कुटुंबियांमध्ये पांडुरंग शिंदे, यशवंत पांडुरंग अहिरे, संजय पांडुरंग अहिरे, मच्छिंद्र पांडुरंग अहिरे, निलेश यशवंत अहिरे, कल्पेश संजय अहिरे यांचा समावेश असून गावातील सरपंच संजय नारायण यशोधन, उपसरपंच रुपाली विलास खैरनार तसेच पंचक्रोशीतील मान्यवर आणि शोकाकुल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही हजेरी लावून दिवंगत चेतन अहिरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। गावकऱ्यांनी कर्तव्यनिष्ठ होमगार्डचा अचानक मृत्यू हा मोठा धक्का असल्याचं सांगत त्यांच्या कुटुंबियांना धीर दिलाय। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, ब्युरो रिपोर्ट।